आज आपण बनवणार आहोत होममेड कच्ची दाबेली मसाला। हा दाबेली मसाला तुम्ही घरच्या घरी बनवून यापासून तुम्ही दाबेली बनवू शकता। तर हा मसाला कसा करायचा आहे बघूया। तर चला, हा कच्ची दाबेली मसाला तुम्हाला बाहेरून आणण्याची काही गरज नाही आहे। तुम्ही घरच्या घरीच हा मसाला बनवू शकता, एकदम बाहेरच्या बाजारच्या चवीचा। तर चला, हा कच्ची दाबेली मसाला कसा करायचा आहे बघूया। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। दाबेली मसाला करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। तीळ घेतली आहे, बडीशोप, धने आणि ते खोबऱ्याचं किस किंवा काप घ्यायचे आहे। आणि इथे आपल्याला खडे मसाले लागणार आहे। खडे मसाल्यामध्ये तेजपान घेतलं आहे, कलमी घेतली आहे, मोठी वेलची, लवंग, मिरे आणि स्टार फूल घेतलेले आहे। आणि इथे आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिरची आहे। याला आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे, यामध्ये आपल्याला सगळे साहित्य घालून घ्यायचे आहे। इथे धने घातले आहे, बडीशोप, तीळ आणि इथे खोबऱ्याचा किस किंवा काप, आणि इथे मिरच्या घालायच्या आहे। आणि इथे आपले सगळे खडे मसाले घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। हे मसाले याचा छान सुगंध येतपर्यंत, याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे। म्हणजे यामधला सगळं मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपल्याला। हा मसाला मग जेव्हा आपण पूर्ण मॉइश्चर काढून घेऊ, हा मसाला आपला 5-6 महिने छान टिकतो। मी छान हे भाजून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपण हे मसाले छान खरपूस भाजून घेतलेले आहे। याचा छान सुगंध येत आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे। थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये याला बारीक दळून घेणार आहोत। मी गॅस बंद करून देते आणि याला थंड व्हायला ठेवून देते। इथे आपण एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी काढून घेतले आहे मसाले सगळे। आता या पॅनमध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि इथे आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। यालाही गरम करून घ्यायचं आहे। सुके मसाल्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि आमचूर पावडर घेतलं आहे, हे घालून घ्यायचं आहे। आणि यालासुद्धा फक्त थोडा वेळ गरम होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे, कारण की या मसाल्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल तो पूर्ण निघून जातो। आणि जिरं आपण नंतर याकरता टाकलं आहे, कारण की जिरं हे लवकर भाजलं जाते, त्यामुळे आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे। हे 1-2 मिनटच भाजून घ्यायचे मसाले आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। इथे आपले सगळे मसाले थंड झालेले आहे। आपण मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, छान असे क्रिस्पी कुरकुरीत झाले आहे मिरच्या। हे सगळे मसाले आपण या मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे। आणि इथे आपण हे गरम केलेले मसाले थंड झालेले आहे, सुके मसाले हे घालून घ्यायचे यामध्ये। आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मी वाटून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपले हे मसाले छान मिक्सरमध्ये वाटून घेतले आपण। असा आपला मसाला तयार झालेला आहे दाबेलीचा। अशा तऱ्हेने तयार झालेला आपला होममेड कच्ची दाबेली मसाला। हा दाबेली मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा। 6 महिने अगदी काही होत नाही या मसाल्याला। तुम्ही यापासून कच्ची दाबेली बनवू शकता। तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
ही रेसिपी नक्की ट्राय करा.